नाशिकमधील कंपनीमध्ये धर्मांतराचा मास्टर गेम उघड झालेला आहे। लिपस्टिक लावणं सोडलं, हिंदू तरुणीसोबत जेवण नाकारलं। नाशिक धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी ही माहिती समोर आलेली आहे। तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉश केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। कंपनीमध्ये नोकरीसाठी आलेल्या तरुणींच्या अर्जांची चाचपणी केली जायची। तरुणींसोबत अधिकची माहिती गोळा केली जायची। तरुणींबद्दल सखोल माहिती मिळाल्यानंतर हळूहळू त्यांचं ब्रेन वॉश केलं जायचं। या प्रकरणात तरुणच नव्हते तर विशिष्ट धर्माच्या तरुणींचाही समावेश होता। तुला हा पोशाख छान दिसेल, एकदा ट्राय करून बघ असं सांगितलं जायचं। असं सांगत हिंदू तरुणींना मानसिकदृष्ट्या तयार केलं जायचं। अशाच प्रकारे कंपनीतील एका तरुणीला अटकेत असलेल्या आरोपींनी जाळ्यामध्ये होडलं आणि यानंतर तरुणीच्या वर्तणुकीमध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं। गेल्या 1 वर्षांपासून तरुणीनं लिपस्टिक लावणं बंद केलं होतं। सलग 2 वर्ष तरुणीनं महिनाभर रोजा ठेवला होता। प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलीस वेषांतर करून कंपनीमध्ये दाखल झाले। ऑफिसच्या मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन पोलिसांच्या नजरेस आलं। 40 पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली, तसंच ठोस पुरावे जमा करून आरोपींना अटक करण्यात आली।